तुकोबाराने सांगितलं योग याग तपे, योग याग तपे केली तयाने आमुपे ना. तुकोबारा म्हटले योग आहे, याग आहे, तप आहे, पण ऐका हे त्यांनी केले पण सक्ष त्यांना त्या ठिकाणी प्राप्ती झाली नाही. केली तयाने आमुपे म्हणून तुम्ही काय करा, सर्व साधनाचे सार कोणतं, एका चिंतिता विठ्ठली. फक्त एकच भगवत नाम घेण्यासारखं आहे. कबीरदास महाराज वर्णन करतात, क्या लेके आया बंदे क्या लेके जाएगा, क्या लेके जाएगा, दो दिल की जिंदगी है, दो दिल का मेला. महाराजांनी म्हणावं येताने काही सोबत आणलं नाही, नेताने काही नेणार नाही, म्हणून काय करावं. क्या लेके आया बंदे क्या लेके जाएगा, दो दिन की जिंदगी है, दो दिन का मेला. इस काया का है भाग्य, भाग्य बिन कुछ भी नहीं मिलता. म्हटले आपल्या शरीराचं भाग्य आहे. इस काया का है भाग्य, भाग्य बिन पाया नहीं जाता. कुछ शर्मा बिना नसीब तोड़ फल खाया नहीं जाता. भव सागर से तरले बंदे हरि गुण गाय ले, हरि गुण गाय ले, दो दिन की जिंदगी है, दो दिन का मेला. कबीर महाराजांनी म्हणावं येताने काही सोबत आणलं होतं का, आणलं होतं का, नाही, करदुरा पण नव्हता. नेताना काही नेऊ का, सर्व काही काढून घेतात, भूषणेही घेते काढून या, काही ठेवत नाही. म्हणून भवसागरातून तरायचं असेल तर काय करा, भवसागर से तरले बंदे, भवसागर हरी गुण गायले, भगवंताचं नामचिंतन करावं लागेल. कबीरदास महाराज तेच म्हणतात, महाराज कळलं आम्हाला भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे, भगवंताला प्राप्त केलं पाहिजे, पण करण्याकरता मंत्र कोणता, तुकोबाराने सांगितलं सोपं आहे, अभंगाचं शेवटचं चरण. वा वा.
जपा मंत्र त्रिअक्षरी सोपा. लोकांनी विचारलं तुकोबाराय सोपा मंत्र कोणता सांगा. त्या मंत्राचा आपण जप करू. आता सर्वांनी तो करण्याकरता आपले 2 हात वरती करा. हरी विठोबा रखुमाई. तुका म्हणे जपा मंत्र त्रिअक्षरी सोपा सर्व साधनाचे सार. भव सिंधू तरी पार. भगवंताच्या कृपेने संतांच्या आशीर्वादाने गुरूंच्या आशीर्वादाने या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुकोबारायचा अभंग आपण सेवेकरता घेतला होता. अभंगावर काहीसं बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे. ज्या निमित्ताने हा सप्ताहाचं आयोजन आहे त्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर. सज्जनांनो ऐका, पुण्यतिथी असो जयंती असो कुणाची साजरी होत नाही. ज्यांनी आपलं आयुष्य समाजाकरता खर्च केलं, समर्पक भावना ठेवून निस्वार्थी जीवन ज्यांनी जगलं, त्यांची कीर्ती या विश्वामध्ये राहत असते. त्यामधल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आहे. अनेक राजे होऊन गेले. भारताचा अखंड हिंदुस्थानचा पहिला राजा चंद्रगुप्त मौर्य पहिला राजा आहे. त्यानंतर सम्राट अशोक आहे. त्यानंतर अगदी कमी वयामध्ये रक्ताचा अभिषेक करून स्वराज्याचं पुष्प आपल्या मातेच्या चरणी वाहणारा एकमेव राजा छत्रपती शिवाजी महाराज आहेत. त्याचप्रमाणे छत्रपती संभाजी महाराज आहेत. असे राजे होऊन गेले. ज्या मातेनं एक नव्हे 2 छत्रपती या महाराष्ट्राला दिले अशा महासाहेब जिजाऊ आहेत. त्यानंतर त्या ठिकाणी मल्हारराव होळकर असतील. अगदी शिवरात्री कंस कापून ते सैन्य ज्यांनी कापले होते, ज्याप्रमाणे कंस कापावे आज सैन्य ज्यांनी कापले होते असे मल्हाररावजी होळकर असे राजे ह्या महाराष्ट्रामध्ये होऊन गेले. म्हणून आज त्यांचं नाव आपण घेतोय. मला सांगा, आपल्या घरामध्ये आपल्या पंजोबाचा फोटो आहे का? आजोबाचा नाही. मग आपला फोटो आपले नतू घरामध्ये लावतील का? आपली अशी अपेक्षा आपण करावी असं वाटत असेल तर काय करा, समर्पक भावना समाजावश्य असू द्या. काहीतरी जीवन आपण लोकांकरता जगलं पाहिजे. सज्जनांनो, आपण छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती करतो, अनेक महापुरुषांची जयंती करतो. आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची जयंती पुढे आहे, पुण्यतिथी त्या ठिकाणी आहे. मला वाटतं 2-3 दिवसामध्ये आहे. 2 दिवसामध्ये मला सांगा, अहिल्यादेवी होळकरांचा जन्म कुठं झाला? नगर जिल्ह्यामध्ये जामखेडमध्ये त्या चौंडी गावी झाला. जयंती कुठं चालू आहे? वेरूळमध्ये. फक्त वेरूळ नव्हे, अखिल विश्वामध्ये त्यांची जयंती पुण्यतिथी होते. कशामुळे होते? जीवन त्यांनी जगलं कोणाकरता? समाजाकरता. सज्जनांनो, त्याग काय असतो? त्याग हे शिकायचं असेल तर अहिल्यादेवी होळकरांचं चरित्र तुम्ही वाचा, मग कळेल तुम्हाला त्याग कशाला म्हणतात. ऐका, स्त्री होती स्त्री, अहिल्यादेवी होळकर स्त्री म्हणून जन्माला आल्या, पण अगदी पुरुषाला लाजवेल असं त्यांचं कार्य होतं. कमी वयामध्ये त्यांचे पती खंडूराव होळकर त्यांना सोडून गेले. खसल्या नाही, सिंधल्या नाही, भागल्या नाही. त्याही काळामध्ये त्यांनी कोणताही विचार न करता या समाजाकरता मला आता माझं जीवन समर्पित करायचंय म्हणून पुढे जीवन व्यतीत केलं. आज त्यांची जयंती विश्वामध्ये साजरा होते. कशामुळे? त्यांनी केलेला त्याग. म्हणून त्यांची जयंती आज होती आहे. मला सांगायचं काय, या संतांचं, या महापुरुषांचं नाव आपण घेतो काय? त्या ठिकाणी तुका म्हणे का मरणेची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे. म्हणत नाही मी तुम्हाला घरादाराचा त्याग करा, शक्य नाही आपल्या कोणते आता. आपण केला तरी आपले पोरं करू देणार नाही. त्यामुळे आपण ते करू शकत नाही. किमान त्यांनी जीवन ज्या ठिकाणी त्यांनी ती रूढी पाडली, परंपरा पाडली, वाट दाखवली, त्या मार्गाने आपण गेलो पाहिजे. पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग, चला जाऊ माग घेता आम्ही. ज्या मार्गाने तुकोबाराय गेले, ज्या मार्गाने त्या ठिकाणी ज्ञानोबाराय गेले, शांतीब्रह्म एकनाथ महाराज गेले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी जो मार्ग समाजाला दाखवला, छत्रपती शिवाजी महाराजांनी जो मार्ग समाजाला दाखवला, त्या मार्गाने आपण गेलं पाहिजे. वाटत असेल आपलं जीवन सार्थकी व्हावं तर यांचे जीवन आपण आचरले पाहिजे. डीजे लावला, दारू पिली,
फिरलो आपण, पुड्या खात थुकलो म्हणजे आपलं लोक त्यांना, त्या संतांना, त्या महापुरुषांना समाधान प्राप्त होणार नाही. त्यांना सुख वाटत असेल तर आज कीर्तन, व्याख्यान असेल, अनेक सामाजिक कार्यक्रम राबवा, मग त्या महापुरुषांना कुठेतरी समाधान वाटेल. आता मला खरंच सांगा, मनामध्ये प्रश्न विचारा स्वतःच्या मनाला. जर या छत्रपती शिवाजी महाराज जयंती आता पुढे 19 फेब्रुवारीला आहे, अनेक संत आहेत, त्यांची पुण्यतिथी आहे, संतांची जयंती आहे, महापुरुषांची जयंती आहे. मला सांगा, ज्यावेळेस डीजे लावला, तरुण पोरं नाचले, त्या ठिकाणी मद्यप्राशन केलं, तर मला सांगा ती जयंती त्यांना आवडेल का कीर्तन त्यांना आवडेल? फक्त मी संप्रदायाचं कीर्तन म्हणत नाही, तुम्ही व्याख्यान करा, तुम्ही त्या ठिकाणी त्या ठिकाणी लहान लहान पोरांची स्पर्धा ठेवा. असे कार्यक्रम आम्ही समाजामध्ये राबवले पाहिजे. फक्त त्यांना समाधान होईल असे कार्य करा, म्हणजे खऱ्या अर्थानं त्यांचा विचार अखंड चंद्रसूर्य असेपर्यंत त्यांचा विचार या पृथ्वीवरती तयार राहील, म्हणून आपण त्यांचे विचार ऐकले पाहिजे. कीर्तन या निमित्ताने आपण आयोजन केलं, त्याबद्दल सर्वस्व सप्ताह कमिटीला धन्यवाद देतोय. कीर्तनाकरता उपस्थित सर्वांना धन्यवाद देतो. सर्व आदरणीय पूजनीय महाराज मंडळी आहेत. आता कोणाकोणाचं नाव घेऊ, सर्वांचं मी घेतलेलं आहे. पहिले समस्त ग्रामस्थ मंडळी वेळकरही उपस्थित आहेत. आज आपल्याला वाटतं सोमवार आहे आणि सोमवार भोले नमः शिवाय, हे घृष्णेश्वराय शिव घृष्णेश्वराय, हर हर भोले घृष्णेश्वराय. टाळी टाळी. हा, हे रामेश्वराय शिव रामेश्वराय, हर हर भोले नमः शिवाय. हे नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. हे नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. हर हर भोले नमः शिवाय, हर हर भोले नमः. नमः पार्वती पतये हर हर महादेव. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज सार भव सिंधू तरी पार. तुका म्हणे जपा मंत्र त्रिअक्षरी सोपा, सर्व साधनाचे सार भव सिंधू तरी पार. जगद्गुरु तुकोबरांच्या अभंगावरती काहीसं बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे. जे काही बोललो असेल ते असंच असेल सांगू शकत नाही. जे काही योग्य असेल ते श्री गुरूंचं आहे, संतांचं आहे, ते म्हणून तुम्ही ग्रहण करा. जे काही चुकलं असेल ते माझ्या वाणीचे दोष समजून मला परत करा. पुनश्च सर्वांना धन्यवाद देतो आणि याच ठिकाणी